भाजपकडून काँग्रेसला मोठा धक्का देण्यात आलाय। आमदार प्रज्ञा सातव यांचा भाजप प्रवेश अखेर ठरलाय। उद्या प्रज्ञा सातव भाजपमध्ये पक्षप्रवेश करतील। भाजपनं काँग्रेसला ऐन निवडणुकीच्या तोंडावरती मोठा धक्का दिलाय। आमदार प्रज्ञा सातव यांचा आता भाजपमध्ये पक्षप्रवेश पार पडेल। उद्या हा पक्षप्रवेश सोहळा आपल्याला पाहायला मिळेल। सुशांत सावंत आपल्याला पक्षप्रवेशाबद्दल अधिकची माहिती देतील। सुशांत, कस्तुरी, आपण जर बघितलं असेल तर मागील काही दिवसांपासून भाजपमध्ये पक्षप्रवेशाचा धडाका लागलेला आहे। अनेक मोठे नेते जे आहेत ते भाजपमध्ये यायला उत्सुक आहेत। आता आपल्याला जे खात्रीलायक सूत्रांकडून भाजपच्या वरिष्ठ नेत्याकडून माहिती मिळते त्यानुसार प्रज्ञा सातव ज्या काँग्रेसच्या विधान परिषदेचे आमदार आहेत, राजीव सातव यांच्या पत्नी आहेत, त्या उद्या भाजपमध्ये पक्षप्रवेश करतील असा अंदाज व्यक्त केला होता, अशी आपल्याला खात्रीलायक सूत्रांकडून माहिती मिळते। उद्या सकाळी 11 वाजता प्रज्ञा सातव यांचा भाजप प्रदेश कार्यालयात भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत मध्ये हा पक्षप्रवेश होईल, अशी देखील आपल्याला खात्रीलायक सूत्रांनी माहिती दिलेली आहे। आपण जर बघितलं असेल तर प्रज्ञा सातव यांनी भाजपमध्ये जर प्रवेश केला तर हा अशोक चव्हाणांनंतरचा मोठा धक्का जो आहे तो काँग्रेसला मानावा लागेल। कारण याआधी देखील अशोक चव्हाण असतील, राधाकृष्ण विखे पाटील यासारख्या दिग्गज नेत्यांनी काँग्रेसची साथ सोडली होती। एक कट्टर काँग्रेसची अशी त्यांची ओळख होती। आता प्रज्ञा सातव या देखील काँग्रेसमध्ये गेल्या अनेक वर्ष सक्रिय आहेत। त्यांचे पती जे आहेत ते काँग्रेसमध्ये होते आणि आता विधान परिषदेवर काँग्रेसचे आमदार देखील आहेत। त्यामुळे प्रज्ञा सातव यांचा हा भाजपमधील प्रवेश जो आहे तो एक महत्वपूर्ण मानला जातोय। आगामी पालिका निवडणुका आहेत, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत, जिल्हा परिषदेच्या निवडणुका आहेत। या तोंडावर प्रज्ञा सातव यांनी जर भाजपमध्ये प्रवेश केला तर तो काँग्रेससाठी मोठा धक्का मानला जाऊ शकतो। कस्तुरी, नक्कीच, पण प्रज्ञा सातव गेल्या काही दिवसांपासून नाराज वगैरे होत्या का? आपण जर बघितलं असेल तर प्रज्ञा सातव या मागील काही दिवसांपासून नाराज असल्याच्या चर्चा होत्या। त्या भाजपमध्ये प्रवेश करतील अशी देखील चर्चा रंगल्या होत्या। मात्र त्यांनी एकदा त्यांच्या भाजप प्रवेशाची बातमी आल्यानंतर त्यांनी त्याला स्पष्ट नकार दिला होता। मात्र आता जी आपल्याला खात्रीलायक सूत्रांकडून माहिती मिळते त्यानुसार प्रज्ञा सातव यांचा पक्षप्रवेश जो आहे तो निश्चित झालेला आहे। उद्या भाजपचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत प्रज्ञा सातव यांचा पक्षप्रवेश हा होऊ शकतो। आपण जर बघितलं असेल तर विधान परिषदेवर सध्या त्या आमदार आहेत आणि आमदारकीचा राजीनामा देऊन खऱ्या अर्थानं हा भाजपमध्ये पक्षप्रवेश करावा लागेल। त्यानंतर भाजप त्यांना भाजपमध्ये घेतल्यानंतर नेमकं काय ऑफर त्यांना देण्यात आले देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। नक्कीच, धन्यवाद सुशांत, तुम्ही दिलेल्या सविस्तर अपडेटसाठी। आपण पाहतोय काँग्रेसचे आमदार आता प्रज्ञा सातव भाजपमध्ये जात आहेत। उद्या प्रज्ञा सातव भाजपमध्ये पक्षप्रवेश करणार आहेत। शेवटी माझी काही या विषयावर चर्चा झाली नाही, पण पुढच्या काळामध्ये कोणी भाजपमध्ये आलं, शेवटी काँग्रेसमध्ये विसंवाद आहे। काँग्रेसचा पायपोस कुणाच राहिला नाही आणि त्यामुळं विसंवादामुळं कार्यकर्ते हतबल झालेले आहेत, नेते हतबल झालेले आहेत। कुणाशी बोलावं, कुणाही चर्चा करावी, काही त्या ठिकाणी काँग्रेसमध्ये ठावठिकाणा नाही आणि म्हणून मला वाटतं मोठ्या प्रमाणावर असंतोष काँग्रेस पार्टीमध्ये आहे, आमदारांमध्ये आहे, खासदारांमध्ये आहे आणि त्यामुळं पुढच्या काळात त्यांचं भविष्य नाही आहे। त्यामुळं मला असं वाटतं की या ठिकाणी प्रज्ञा सातव जेव्हा माझ्याशी बोलतील तेव्हा आपण चर्चा करू। काँग्रेसचे आमदार प्रज्ञा सातव उद्या भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आणि त्यामुळे भाजपकडून काँग्रेसला दिला जाणारा हा सगळ्यात मोठा धक्का आताच्या घडीचा मानला जातो। कारण आमदार असलेल्या प्रज्ञा सातव यांचा भाजपमधला पक्षप्रवेश ठरलेला आहे। उद्या हा पक्षप्रवेश होणार असल्याची माहिती आहे। तर आता भाजपच्या नेत्यांकडून आलेल्या प्रतिक्रियेनुसार अद्यापपर्यंत त्यांना माहिती नाहीये, मात्र ज्यावेळी चर्चा होईल त्यावेळी बोलेन असंही त्यांनी म्हटलेलं आहे। अधिकचा तपशील देत आहेत प्रतिनिधी सुशांत सावंत। सुशांत, विक्रांत, आपण जर बघितलं असेल तर मागील काही दिवसांपासून भाजपमध्ये पक्षप्रवेशाचा धडाका लागलेला आहे। मात्र आता काँग्रेसला हा सगळ्यात मोठा धक्का म्हणावा लागेल। प्रज्ञा सातव ज्या राजीव सातव यांच्या पत्नी आहेत त्या आता काँग्रेसची साथ सोडतील अशी चर्चा जी आहे ती रंगलेली आहे। भाजपच्या एका वरिष्ठ नेत्याने जी आपल्याला माहिती दिली त्यानुसार प्रज्ञा सातव यांचा भाजपमध्ये उद्या पक्षप्रवेश होणार असं आपल्याला कळतंय। भाजपचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश
होईल अशी देखील आपल्याला माहिती मिळते. आपण जर बघितलं असेल तर ही सगळ्यात मोठी धक्कादायक बाब आहे काँग्रेससाठी. त्याचं प्रमुख कारण हेच आहे की राजीव सातव हे राहुल गांधींच्या खूप जवळचे होते. त्यानंतर प्रज्ञा सातव, राजीव सातव यांचं निधन झाल्यानंतर प्रज्ञा सातव यांना खरं तर विधान परिषदेवर पाठवण्याचा निर्णय जो आहे तो राहुल गांधी यांनीच घेतला होता आणि त्यानंतर त्यांना विधान परिषदेवर देखील पाठवण्यात आलं होतं. मात्र आता राहुल गांधींच्या इतके निकटवर्ती असलेले नेते त्यांची साथ सोडत आहेत. त्यात प्रज्ञा सातव आहे. याआधी देखील आपण जर बघितलं असेल तर अशोक चव्हाण यांनी देखील गेली अनेक वर्षे काँग्रेसमध्ये काम केलं होतं. मात्र या निवडणुकी तोंडावर अशोक चव्हाण हे भाजपमध्ये दाखल झाले होते. त्यानंतर आता हा काँग्रेसला दुसरा धक्का मानला होता प्रज्ञा सातव यांच्या रूपाने. जर प्रज्ञा सातव यांनी उद्या भाजपमध्ये प्रवेश केला तर तो काँग्रेससाठी खूप धक्का असेल. कारण आगामी पालिका निवडणुका तोंडावर आहेत, निवडणुका जाहीर झालेल्या आहेत, जिल्हा परिषदांच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत. त्यातच काँग्रेसचे जर बडे नेते काँग्रेसची साथ सोडत असतील तर हा काँग्रेससाठी खूप मोठा धक्का मानला जातोय. विक्रांत, धन्यवाद सुशांत दिलेल्या या सगळ्या माहितीसाठी.